तर जय श्रीराम भावांनो. तर गोष्ट अशी झाली की तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला वेळ काही भेटत नाही, पण गेल्या 15 दिवसामध्ये काय झालं काय नाही माहीत नाही. महाराष्ट्रातून तेलंगणा गेलं, तेलंगणामधून आंध्र प्रदेशमध्ये गेलं, आंध्र प्रदेशमधून परत तेलंगणा आणि महाराष्ट्रात आलो. त्याच्यानंतर 1-2 दिवस का रेस्ट नाही घेतला, परत आता गुजरातमध्ये आलो. तर आता सध्या आपण आहो गुजरातमध्ये. गुजरातमध्ये आपण केमचं गुजरात करत आहोत. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. काही कामासाठी जायला लागते, तरी कामं जायला कुठं काही वेळ नाही. तर सांगायची गोष्ट अशी की कधी कुठं जायला लागेल काही सांगता नाही. आज आपण फायनली गुजरातमध्ये आलो आहे. सकाळी फ्रेश झालो आणि थोडं बाहेर निघालो. पाहतो आपल्या महाराष्ट्रासारखी मजा गुजरातमध्ये नाही, हे सगळ्यात अगोदर सांगतो. महाराष्ट्राचं डिसिप्लिन किंवा महाराष्ट्राचं ट्रॅफिक, महाराष्ट्राची पब्लिक गुजरातमध्ये नाही. एकदम जबरदस्त आहे. असं नाही म्हणू शकत, मी काही नाव मोठं नाही ठेवत, पण महाराष्ट्र ॲज कम्पेअर टू गुजरात, मी ज्या सिटीमध्ये होता त्या सिटीला जर कम्पेअर केलं तर नाही. मेट्रो गुजरातमध्ये पण आहे, महाराष्ट्रात आहे. आपल्या नागपूरची मेट्रो वरून चालते, तर गुजरातची मेट्रो काही खालून चालते आणि काही वरून पण चालते. तर आपण त्या मेट्रोमध्ये बसलो, मेट्रो फिरून घेतलं, म्हटलं कसं का फील वाटते. तर मेट्रो एकदम पॉश आहे, सगळं व्यवस्थित आहे. सोबत भाऊ होता, भाऊले बसू घेतलं. भाऊ म्हणे का बे तू हे फालतूगिरी करते. म्हटलं भाऊ खूप देणं काही होत नाही, कर म्हणे तुला वाटते तसं. तर मेट्रोमध्ये बसायचं कारण असं पडलं की आपल्या मेट्रोचं काम तर नव्हतं, पण आपले महाराष्ट्रातले आपल्या गावातले एक भाऊ आहे, त्यांच्या ताई गुजरातमध्ये ज्या सिटीमध्ये आपण आहोत त्या सिटीमध्ये राहते. आणि भाऊनं त्या ताईसाठी, त्या फॅमिलीसाठी एक लहानसं फारसं लिहिलं की तू चालला तर पोहोचून दे. मग पोहोचून द्यायसाठी घेतली. तर गेलो आपण, तिकीट काढली. तिकीट काही जेवढी जास्त महाग नव्हती, 10 रुपयाची तिकीट होती. तिकीट काढली, मेट्रोची बसलं. मग तिकीट फेका नाही लागत, गलतीनं मी फेकली होती पण ते उचलून घेतली म्हणून बरं झालं, नाही तर मी लटकलो होतो भाऊ आतमध्येच. तर सगळ्यात अगोदर चेकिंग होऊन जाते तिथं, काही खदाक का असं तसं किंवा काही आतंकवाद्याचे जे काही राहते बांबू लागते काही घेऊन जाताना येत. आपण काही आतंकवादी आहो नाही दिसत असत, ते गोष्ट वेगळी आहे, पण आहो नाही. पण आली गोष्ट खरद्या तपाकायची तर तो आपल्याला शौकच नाही. तर ते काही आपण सोबत घेतलं नाही. तर चेकिंग केलं मस्त मध्ये, तिकीट घेतली. तिकीटचे नावं तर ते भले भारी भारी असते, काही हरकत नाही. जसं आपण तिकीट हे घेतली आणि बाहेर निघालो. हे बघ पाहू शकता, एका साईडनं पायऱ्या आहे आणि एका साईडनं ॲक्सिलेटर आहे. म्हणजे एकीकडून कुठून जर तकलीफ राहतात. जसं आपण वर चढायचं आहे तर आपण ॲक्सिलेटरवर चढलो आणि हे चालत आहोत वरतं मस्त डाऊनमध्ये आहे आणि डाऊनमधून वर निघत आहोत. तर थोडंसं भारी वाटते. हे पहा, कमीत कमी 3 मजली 4 मजली असं आहे, वाटत आहे की वर्थ आहे. तर एवढ्या हाईटमध्ये आहे म्हणून त्यांनी विचार केला असं काय लोक एवढे जर चढत तर थकून जाईल, तर थकले नाही पाहिजे म्हणून त्यांनी उतरच्या साईडनं पायऱ्या ठेवल्या, चढच्या साईडनं ॲक्सिलेटर ठेवलं. तर आता आपण फायनली वर आलो. तर आता आपल्याला कुठं जायचं तो विचार येते. रेल्वे स्टेशनचे जसे प्लॅटफॉर्म जाते तसे इथं पण प्लॅटफॉर्म आहे 2-3 ठिकाणी. या प्लॅटफॉर्म त्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला आयडिया तर काही नाही का, जेव्हा पहिल्यांदा आलो हे बघा आता इथं गेट आहे. तर हे आपल्याला जे तिकीट भेटले ते तिकीट इथं नेऊन चिपकवावं लागते. तर सेवाले दरवाजे पहा, हे दरवाजे फुलते नाही, हे दरवाजे फुलत नाही म्हणून तिकीट कधी फेकायचे नाही तुम्ही, हे सगळ्यात अगोदर काळजी. मेट्रोमध्ये एंटर झालं, तिकीट काढली, जोपर्यंत मेट्रो स्टेशनच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत तिकीट फेकून नका द्या. तिकीट जर फेकली तर झाला मोठा तर प्रॉब्लेम, असं तुम्ही समजू शकता. स्टेशन वगैरे एकदम पॉश आहे, पण जशी भीड पाहिजे, जशी आपल्या मुंबईमध्ये भीड राहते तशी भीड वगैरे नाही. एकदम सायलेंट काम आहे, एकदम स्लो काम आहे, फास्ट काम नाही. बघा अजून परत आपल्याला वर चढायचं आहे तर अजून एक्सिलेटर भेटलं, कारण की एवढ्या वर चढण्याची तकलीफ जास्त होते. उचलायला तकलीफ नाही होत, पण चढायला तकलीफ जास्त होते. भाऊ तर दिवसभर घुमून थकून गेला. भाऊ म्हणे का आपण मी बसतो. म्हटलं भाऊ बसू नको, चिमटा बसन. नाही बसत म्हणतो, आपलं काम करू नये. म्हटलं ठीक आहे भाऊ, तू पाय तुला काय तर त्यासमोर आपण काही बोलू नाही शकत. तर चांगलं जवळजवळ 30-40 सेकंद लागते ते ॲक्सिलेटरवर जायसाठी. तर भाऊनं आरामच करून घेतला. तर सध्याचा आपला दिवस तर मस्त राहिला. भाऊजीकडे गेलो, त्या ताईकडं भाऊजीकडं भाषी भेटली. तिथं मस्त खुश झाले, कारण की महाराष्ट्रातून जेव्हा त्यांच्या गुजरातमध्ये कोणी येते तर खूप जास्त खुश होते. खुश झाले, जेवण चाललं आणि मुक्काम करत नाही. म्हटलं आमचं लॉज आहे, आम्ही काही करत नाही, पण नक्की येऊ म्हटलं.
तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसा वाटला ब्लॉग कमेंट करा.